तर आज आपण फॅक्टरायझेशन ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल पाहणार आहोत आणि ती एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या स्वरूपात असते. याला आपण क्वाड्रॅटिक का बरं म्हणतो? कारण यामध्ये व्हेरिएबलचा सर्वात मोठा पॉवर 2 आहे. आणि ट्रायनोमियल का बरं म्हणतो? कारण इथे 1, 2, 3 टर्म आहेत. आता आपण ह्या क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलचे फॅक्टर म्हणजेच अवयव कसे पाडायचे ते आपण उदाहरणावरून समजून घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 हा एक क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल आहे. तर आता आपल्याला याचे फॅक्टर पाडायचे आहेत. तर काय करायचं? पहिली टर्म गुणिला दुसरी शेवटची टर्म यांचा करायचा गुणाकार. 6 1 चा 6. आता असे दोन फॅक्टर पाडायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी पॉझिटिव्ह 5 आली पाहिजे आणि त्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह 6 आला पाहिजे. असं कोणते दोन फॅक्टर आहेत की त्यांची बेरीज 5 येईल आणि गुणाकार 6 येईल? 3 दुने 6. गुणाकार पॉझिटिव्ह मध्ये म्हणून दोन्ही संख्येला पॉझिटिव्ह चिन्ह. आता आपण पहिली टर्म जशीच्या तशी लिहायची आणि हे जे दोन अवयव म्हणजे फॅक्टर आले आहेत ते दोन ब्रॅकेट मध्ये जशीच्या तसे लिहायचे, ते पण चिन्ह सकट प्लस 2. समजला? आता पुढचा एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 15. हे पहा, हा एक क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल आहे. तर याचा आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. तर काय करायचं? पहिली टर्म इंटू शेवटची टर्म. 15 1 चा 15. आता असे कोणते दोन फॅक्टर आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी पॉझिटिव्ह 8 येईल आणि गुणाकार 15 येईल? 5 3 चा 15. 5 प्लस 3 8. मग अजून तसंच लिहायचं x प्लस 3. इथपर्यंत समजला? एक्स स्क्वेअर मायनस एक्स. हा एक क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल आहे. तर याचे आता आपण फॅक्टर पाडूया. 24 1 चा मायनस 24. आणि आता असे दोन फॅक्टर पाडायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -2 आली पाहिजे. असे कोणते दोन फॅक्टर आहेत? 6 4 चा 24. आणि मिडल टर्मला कोणता चिन्ह दिलाय? निगेटिव्ह. तर आपण मोठ्या संख्येला निगेटिव्ह चिन्ह द्यायचं. मायनस प्लस मायनस x मायनस 6 x मायनस x प्लस 4. दुसरा चौथा एक्झाम्पल 5x स्क्वेअर प्लस 5. तर याचे आता आपण फॅक्टर कसे पाडायचे ते पाहूयात. पहिल्यांदा ह्या क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल मध्ये काय कॉमन निघते ते पाहायचं. इथं काय कॉमन निघते? ह्या तिन्ही संख्याला कोणत्या एकच संख्येने भाग जाते? 5. इकडे 5 गेला, इकडे काय राहिला? एक्स स्क्वेअर मायनस 5 इकडे गेला, 5 4 चा 20 मायनस 21 5 चा 105. आता आपल्याला हा जो एक्सप्रेशन आहे हा याच्यासारखा मिळाला. तर आता आपण सेम याच्यासारखा करायचं. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 21. 21 1 चा 21 मायनस 21. आता असे कोणते दोन फॅक्टर आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -4 आली पाहिजे? 7 3 चा मायनस प्लस मायनस.
तर अशा पद्धतीने आपण फॅक्टर फाइंड करू शकतो.